पेठमध्ये सागवान तस्करीचा पर्दाफाश, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. पहाटे 3 वाजता आयशरचा सिनेस्टाईल पाठलाग. वनविकास महामंडळाच्या आंबे वनपरिक्षेत्रातील जोगमोडी बिटामध्ये अवैधरित्या सागवानाची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर वनविभागाच्या पथकाने पहाटेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत सुमारे 7.5 घनमीटर सागवानाचा माल आणि आयशर वाहन असा अंदाजे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विरमाळ जोगमोडी रस्त्यावर पहाटे 3 वाजेच्या सुमारास आयशर क्रमांक MH15 AG 5552 मधून विनापरवाना सागवानाची वाहतूक केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार गस्त पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सागवानचे दरवाजे, खिडक्या, फळ्या तसेच चिरलेला सागवानाचा माल आढळून आला. या प्रकरणी सचिन मधुकर आव्हाड, बबलू लखन शर्मा आणि दिलीप रामकृष्ण वर्मा यांना ताब्यात घेण्यात आलं. ही कारवाई पेठ युनिटमधील गस्त पथक तसेच आंबे व झरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे, सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी व प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश गांगुर्डे, हिरामन राऊत, भरत तायडे, वनपाल सुरेखा मारोळे, चेतन चौरे, माधुरी साळुंखे, नितीन पवार तसेच वनरक्षक कुंदन राठोड, गणेश मस्के, मंगेश वाघ, नाना डफळ, तारामती खिलाडी, सारिका तराळ, अविनाश निकम, दीपक शिंगटे, रामेश्वर गवडी, अनुराधा श्रीरामे, राहुल गावित आदींनी कारवाईत सहभाग घेतला. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.